लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संतोष देशमुख हत्याकांडामधील आरोपी वाल्मिक कराडला डिस्चार्ज मिळालेला आहे. प्रकृती बिघडल्यामुळे बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर कराडची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आली. कराड शुगर बीपीसह ॲपनियानं त्रस्त आहे अशी माहिती मिळते. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली होती. अस्वस्थ वाटू लागल्यानं कराडला पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून कराडची तपासणीही करण्यात आली. त्याला एक सलाईन लावण्यात आली. सिटी स्कॅन करण्यात आलं. त्यानंतर त्याला डिस्चार्जही देण्यात आला. थोडंसं क्रिएटिनिन वाढलेलं आहे आणि सिरम SGOT म्हणून जे एक असतं लिव्हर एन्झाईम्स ते एक वाढलेले आहेत. पण ह्याच्यासाठी डॉक्टरांनी त्यांना जी ट्रीटमेंट दिलेली आहे ती तिथेही घेता येऊ शकते अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तपासण्यामध्ये रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळं आणि एवढा काही गंभीर आजार नसल्यामुळं त्यांना औषधोपचार देऊन परत पाठवण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड तुरुंगात आहे. सकाळी रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचं नवं रूप समोर आलं. केस पिकलेले, दाढी वाढलेली आणि अंगावर गुलाबी शर्ट अशा अवस्थेत कराड दिसून आला. संतोश देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मिकसह 5 जण अटकेत असून कृष्णा आंधळे फरार आहे. नाशिकच्या TCS मधील धर्मांतराचा व्हिडिओ समोर आलेला आहे. तर आरोपी निदा खान गर्भवती असल्याची माहिती मिळते. तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केलाय. 21 दिवसांपासून फरार असलेली निदा खान ठाण्यामध्ये असल्याची माहिती आहे. निदा खानचं TCS कंपनीकडून निलंबन करण्यात आलंय. दरम्यान नाशिक TCS मधील धर्मांतर प्रकरण हा कटाचा भाग असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. नाशिक TCS मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील फरार आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 21 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खाननं अटकपूर्व जामीन अर्जासाठी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलाय. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आरोपींनी तिथल्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून कशा प्रकारे धर्मांतर केलं याचा व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओत दिसणारा आरोपी तौसिफ अत्तार सध्या पोलीस कोठडीत आहे. नाशिकमधलं हे प्रकरण एका कटाचा भाग असून सरकारनं गांभीर्यानं घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ये मामला बहुत सीरियस मामला है और इस पर बहुत कड़ी कार्रवाई हम लोग कर रहे हैं और बिल्कुल ध्यान में आता है कि एक मॉड्यूल के तहत इसको किया गया है. हम लोगों ने सेंट्रल एजेंसीज को भी इत्तला दी है और आवश्यकता के अनुसार उनकी भी मदद इसमें ली जाएगी. ये एक बहुत बड़ा डिजाइन है. इसमें कौन कौन मदद कर रहा है ये सारी चीजों की जांच अभी हम लोग कर रहे हैं. जांच का दायरा बढ़ रहा है तो निश्चित रूप से अगर ये कॉर्पोरेट जिहाद होगा तो इसकी जड़ों तक हम पहुंचेंगे. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये तपासाची सर्व महत्वाची कागदपत्र NIA कडे सोपवण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये आरोपींना पैशांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, परदेशातून या रॅकेटला आर्थिक मदत मिळत होती का याचा तपास आता NIA कडून करण्यात येणार आहे. नेमकं प्रकरण काय ते बघूया. कॉर्पोरेट कंपनीमध्ये हिंदू मुलींना टार्गेट करणं, लैंगिक आणि मानसिक छळ करणं, सर्व कृत्य व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नियंत्रित केलं जायचं. धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं जायचं. नाशिकमधील TCS प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलानं जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन केलंय. मालेगावातही हिंदुत्ववादी संघटनेनं रस्त्यावर उतरत आंदोलन केलंय. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने मुंबईतील वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लव्ह जिहाद विरोधात आंदोलन केलंय. आणि आता बातमी येते अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भामध्ये. कोण जास्त मुली पटवणार अशी आरोपींमध्ये स्पर्धा असायची. आरोपीच्या वाढदिवसाला पोलिसांनी हजेरी लावल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. रस्त्यावर केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं जात होतं आणि पोलिसांनीच त्याला केकही भरवला होता. अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील 2 मुख्य आरोपींमध्ये वाद झाला आणि तिथूनच परतवाडामधील लैंगिक शोषणाचं प्रकरण उघडकीस आलं. वाद नेमका कशावरून झाला आणि हे प्रकरण कसं समोर आलं ते पाहूयात. आरोपी अयान अहमद आणि उझैर खान यांच्यात स्पर्धा असायची. कोण जास्त मुली पटवणार अशी स्पर्धा आरोपींमध्ये होती. इतकंच नाही तर मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ बनवून अयान उझैरला पाठवायचा. दरम्यान काही दिवसांनंतर दोघांमध्ये पैशांवरनं वाद झाला. यानंतर उझैरनं अयानचे सर्व अश्लील व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली आणि इथूनच परतवाडामधील लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं. मी अनेक स्पर्धा पाहिलेल्या, खेळातल्या स्पर्धा पाहिलेल्या आहे, मी राजकारणातल्या स्पर्धा पाहिलेल्या आहे. परंतु अशा प्रकारची स्पर्धा तुम्ही जर करता, एवढी कलंकित करणारी गोष्ट, आणि दुसऱ्यांच्या मुली रस्त्यावर पडल्या का त्यांच्या बाबतीत तुम्ही अशा प्रकारच्या स्पर्धा करता, आणि तुम्ही इतर कोणाच्या तरी बहिणीला तुम्ही कशा प्रकारे बघता, याच्यातून सरळ स्पष्ट त्यांचा हेतू दिसून येतो. आणि जो आरोपी आहे आणि तो ज्या कम्युनिटीमधून येतो, मी तर हे म्हणतो त्या कम्युनिटीचाही पाहण्याचा दृष्टिकोन हिंदू मुलींकडे किंवा अजून कुठल्या मुलीकडे, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वाईट, अतिशय खराब, एकदम खालच्या दर्जाचा आहे असंच मी म्हणेन. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात मुख्य आरोपीसोबत पोलीस दिसत असल्यामुळे या व्हिडिओमुळे अमरावतीत संतापाची लाट पसरली आहे. मुख्य आरोपी रस्त्यावर वाढदिवस सेलिब्रेशन करत असताना तिथे पोलीस येतात, पण ते कारवाई करत नाहीत, तर चक्क आरोपीला केक भरवतात आणि त्याला शुभेच्छा देतात. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओत नेमकं काय आहे बघूयात. आरोपीसाठी भर रस्त्यावर टेबल लावून 4 केक ठेवलेत. यावेळी आरोपीनं बॉस लिहिलेला टी-शर्ट घातला होता. रात्री भर रस्त्यात वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या व्हिडिओत आरोपीला त्याचे मित्र केक भरवतायत. याचवेळी तिथे पोलिसांची गाडी आली आणि पोलिसांनीही त्याला केक भरवला. हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा परतवाडा शहरातील असल्याचं बोललं जात आहे. 150हून अधिक व्हिडिओ असून यामध्ये एकही बुरखेवाली नाही असं नवनीत राणांनी म्हटलंय. 150 व्हिडिओमध्ये सर्व आमच्या मुली आहेत असं नवनीत राणांनी म्हटलं. तर नवनीत राणांनी केलेलं वक्तव्य महिला नेत्याला अशोभनीय असल्याचं प्यारे खान यांनी म्हटलं आहे. दरम्यान प्यारे खान यांनी माफी मागावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले आणि ऑनलाईन व्हिडिओ, सोशल मीडिया, यूट्यूब, सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले. महिलांसोबत अत्याचार करायचा, आणि ते महिला कोणाच्या, बुरकेवाले नाही, आमची पोरी. बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओ मध्ये नाही आहे. एकही महिला त्यांची नाही आहे. महिला कोणाची आहे, आमची आहे. देखिए, नवनीत राणा जी महाराष्ट्र को बर्बाद करना चाहती है, देश को बर्बाद करना चाहती है, हिंदुओं को खतरे में लाना चाहती है, हिंदू बच्चों को बर्बाद करना चाहती है. आज उन्होंने सोचना चाहिए कि आप अमरावती में बैठी थी, जब मुझे पता चल रहा है नागपुर में बैठकर कि वहाँ किसी भी हिंदू लड़की का समावेश नहीं है, तो आप ये कैसे कह सकती है कि सारी की सारी 180 लड़कियां हिंदुओं पे अत्याचार हुआ और एक भी उसमें बुरके वाली लड़की नहीं थी? तो ये आपको शोभा नहीं देता, क्योंकि आप भी खुद एक महिला है. सत्तेचा अमरपट्टा स्वतःकडे राहील असे सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. महिला आरक्षण विधेयकावरून राज ठाकरे यांची सोशल मीडियावर पोस्ट आहे. तर देशामध्ये असंतोष पसरल्यास भाजपची राक्षसी महत्वाकांक्षा त्यासाठी जबाबदार असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. चर्चेदरम्यान अचानक महिला आरक्षण विधेयक लागू झाल्याचं घोषित केलं. ही घाई कसली, राज ठाकरेंनी हा सवाल केला. राज ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट आहे. महिला आरक्षण विधेयकाला मनसेसह इतर पक्ष जो विरोध करत आहेत तो महिला आरक्षणाला नाही हे समजून घ्या. आमचा विरोध मतदारसंघांच्या पुनर्रचनेला आहे. लोकसभेतील जागा राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटल्या जातील. उद्या वाढलेल्या खासदारांच्या जोरावर या संपूर्ण देशाचं हिंदीकरण करतील ही भीती सार्थ आहे. उद्या देशामध्ये असंतोष निर्माण झाला तर त्याला भाजपची सत्तेची राक्षसी महत्वाकांक्षा जबाबदार असेल हे नक्की. चंद्राबाबू नायडूंनी विधेयकाला पाठिंबा दिलाय. त्यांना विनंती आहे की सत्तेचा भाग आहे म्हणून तुमची फरफट होऊ देऊ नका, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. मी ऍक्सिस बँकेमध्ये असताना माझ्यासमोर धर्मांतरणाची प्रकरणं झाली. धर्मांतरण प्रकरणावरून अमृता फडणवीसांनी हा दावा केलाय. वरिष्ठांनी तात्काळ ऍक्शन घेतली होती असं अमृता फडणवीसांनी म्हटलंय.
खूपच असं खराब वाटतं आणि खेद आहे की कॉर्पोरेट्समध्ये हे होत आहे. आणि काही प्रमाणात जेव्हाही हे होतं, माझ्या वेळेस पण मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लिगल ॲक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे. तर मला वाटतं असं काही झालं तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे, समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सना सांगणं जरुरी आहे. त्याच्यानेच हे बंद होणार पुढे जाऊन. नॉट रिचेबल असलेली सहर शेख वानखेडेवर क्रिकेट मॅचच्या सामन्याला उपस्थित होती. काल वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट मॅच पाहताना सहर शेख दिसली. वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेखच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. सहर शेख आणि युनिस खान गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होती. नॉट रिचेबल असणारी सहर शेख वानखेडे स्टेडियमवर दिसली. मुंबई आणि पंजाबचा सामना पाहण्यासाठी सहर शेख वानखेडे मैदानात उपस्थित होती. घरी कुणाचं तरी निधन झाल्यानं सहर शेख समोर येत नसल्याचं आधी सांगण्यात आलं होतं. सहर शेख आणि तिचे वडील गेल्या काही दिवसांपासून मुंबईत नसल्याची माहिती होती. मात्र त्यानंतर सहर शेख वानखेडे स्टेडियमवर दिसली. सहर शेख या ठाणे महापालिकेतील MIMच्या नगरसेविका आहेत. बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात आलंय. नंतर एक महत्त्वाची बातमी. राहुल गांधींच्या विरोधात FIR दाखल करण्याचे अलाहाबाद कोर्टाचे आदेश. दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणामध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत. राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करण्याचे अलाहाबाद कोर्टाने आदेश दिले आहेत. तर दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित हे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी हा आदेश दिलाय. FIR दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. काय एकूणच प्रकरण आहे आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय प्रकरण आहे? आपण जर बघायला गेलं निखिला तर राहुल गांधी यांच्या वरती जो आरोप केला होता, दुहेरी नागरिकत्व त्यांनी बाळगलेलं आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता. आणि त्याच अनुषंगानं त्यांच्या विरोधात खरं तर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं हा निकाल दिलेला आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून या प्रकरणाच्या अनुषंगानं सुनावणी सुरू असल्याचं सातत्यानं बघायला मिळत होतं. आणि त्यानंतर आता हे गुन्हा दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते. ही सुनावणी मागच्या काही दिवसांपासून सुरू होती. आज ती सुनावणी पूर्ण झाली आणि त्यानंतर आज कोर्टानं राहुल गांधींच्या अनुषंगानं हा अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. पण निश्चित असं असलं तरी वरच्या कोर्टामध्ये राहुल गांधी यांना दाद मागण्याचा ही अधिकार आहे. त्यामुळे आता राहुल गांधी आणि त्यांची लिगल टीम जी आहे ती वरच्या कोर्टात जाऊ शकते. पण सध्या राहुल गांधीच्या अनुषंगानं त्यांना हा कोर्टानं दिलेला पहिला दणका आहे किंवा धक्का बसलेला आहे त्यांना, असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे. धन्यवाद प्रमोद एकूणच माहितीबद्दल. दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित हे प्रकरण आहे आणि त्यामध्ये राहुल गांधींच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.